इकेने म्हैस ट्रॅक्टरला बांधली पण ह्याला लयच महाग पडलं भाऊ. आता तुम्हीच बघा ब्लॉग मध्ये काय काय विषय झालाय. मग सकाळ सकाळ गेलो शेततळ्यावर, जरा टाकायची होती शेततळ्यात मोटर म्हणून. मग हे मोटरला काहीतरी झालं ते हे नीट करत होते. ह्यांना म्हणलं आता तुम्हीच नीट करा, मी जातो पेपरला. मग पेपरला जाता जाता म्हणलं देवाचं दर्शन घ्यावं, तेवढाच पेपर सोपा जाईल, बाकी काय नाही. मग मस्त पैकी आली डांबर आली की जरा बरं पडतं. जाता जाता रोजच हे हॉटेल दिसतात, आता काय करावं. मग जेवायला जावं वाटतं पण पैसे नाहीत. मग तसंच मन मारून मी गेलो कॉलेजमध्ये गेलो की लावली गाडी जरा शेप जागेवर लावली होती. काल आरशाचा विषय केला तर तो तुम्हाला माहितच आहे. मग गेलो कॉलेजमध्ये, मस्त पैकी पोरं यायला लागले होते जराशे. आपल्या हॉलमध्ये गेलो. हॉल बघा किती मोठा आहे. निम्मे अर्धे आलते, निम्मे अर्धे नव्हते आले. इथं काय कार्यक्रम होता काय नव्हतं. मग निघालो कॉलेजमधून पेपर देऊन घरी निघालो की पोरं बघा सगळे एकूण याला विचारित होते. तेवढे ते शुभ्या भेटला. त्यांनी 10 कॉप्या आणल्या होत्या, दाबून चिट्ट्या होत्या ह्याच्याकडे. हे बघा वाकडं जातं, याला तर लाजच नाही काही. मग निघालो घरी जाता जाता बरीच कामं होती. मग ही गाडी आणली जरा इथं, हिला रोजच दुखणं येतं उलटीली का व्हायना. मग जाता जाता हे दिसलं रताळ. हे रताळाने बांधली होती म्हैस ट्रॅक्टरला. याला म्हणलं म्हैस बीस पडन, तू मोकार नको नाटक करू. मग गेलो आपल्या किराणा दुकानात. शेटने कमून डोक्याला हात लावला होता काय माहिती भाऊ, काय ह्याला तर काय कळतच नाही ह्या शेटला. माझ्याकडे डायरेक्ट स्प्लेंडर गाडी दिली. मला म्हणले तू शाईन गाडी वापरायच्याच लायकीचं नाही. आता काय सांगावं तुम्हाला. मग डायरेक्ट गेलो रानात गेलो. हे बघा कसं पळत होतं माग, हे कमून पळत होतं काय माहिती. मग रानात आणून सोडले बैल. चला मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, नाही तर ह्या ब्लॉग पाहिजे आपल्याला मार खावा लागेल आता.